नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. 4 मार्च 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. बँक ऑफ इंडिया मुंबई यांच्या मार्फत सुरक्षा अधिकारी या पदाची भरती घेण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या पदासाठी सादर करायचा आहे. या पदासाठी वेतन तुम्हाला 64,820 ते 93,960 रुपये पर मंथ असणार आहे. तेव्हा नक्की तुम्ही या पदासाठी प्रयत्न करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये या पदासाठी किती वॅकन्सी आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अर्ज फी किती असणार आहे, अशी संपूर्ण भरतीबाबतची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतचे अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बँक ऑफ इंडिया मुंबई यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या ऑफिशियल जाहिरातीवर आलेलो आहोत. स्पेशालिस्ट सिक्युरिटी ऑफिसर करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. 18 फेब्रुवारी 2025 पासून या पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2025 या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर 18 फेब्रुवारी 2025 ते 4 मार्च 2025 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता. तर अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर अर्ज सादर करण्याबाबतची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर त्या अगोदर या पदासाठी किती वॅकन्सी आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया कशा प्रकारे असणार आहे, एकूण वेतन किती असणार आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, याची माहिती आपण या ठिकाणी बघू. तर सुरुवातीला बघू शकता वॅकन्सी बाबत माहिती दिलेली आहे. सिक्युरिटी ऑफिसर करता ही रिक्रुटमेंट होत आहे. टोटल 10 वॅकन्सी इथे भरल्या जात आहे, ज्यामध्ये एससी करता 1 वॅकन्सी आहे, ओबीसी साठी 2, ईडब्ल्यूएस करता 1 वॅकन्सी, तर जनरल कॅटेगरीसाठी 6 वॅकन्सी, अशा टोटल 10 वॅकन्सी करता सिक्युरिटी ऑफिसर पदाची ही रिक्रुटमेंट बँक ऑफ इंडिया मुंबई यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर या पदासाठी मित्रांनो पे ऑफ स्केल किती आहे तर बघू शकता 64,820 ते 93,960 रुपये पर्यंतचा पे स्केल तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी दिला जात आहे. तर एक उत्कृष्ट वेतन व कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला या ठिकाणी बँक ऑफ इंडिया मध्ये उपलब्ध होत आहे. तर नक्की तुम्ही या पदासाठी इथे प्रयत्न करू शकता. तर या पदासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया कशा प्रकारे असणार आहे, तर उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. मिनिमम वयाची अट या ठिकाणी 25 वर्ष तर मॅक्सिमम वयाची अट 40 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. शिक्षण पात्रता या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यासोबत किमान 3 महिन्याचा या ठिकाणी मिनिमम संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे. त्यासोबत माहिती तंत्रज्ञान किंवा पदवी स्तरावर त्यानंतरच्या विषयापैकी एक विषय म्हणून या ठिकाणी संबंधित पेपर देणे अनिवार्य आहे. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर शिक्षण पात्रतेसोबतच या ठिकाणी एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे. तर या ठिकाणी कशा प्रकारचं एक्सपिरियन्स मागत आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघू. तर उमेदवार हा आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या दलामध्ये किमान 5 वर्षाचा कमिशन्ड सेवेचा अधिकारी असणे आवश्यक आहे, किंवा उमेदवार हा पोलीस अधीक्षक दर्जाच्या खाली नसलेला पोलीस अधिकारी आणि सेवा त्याची कमीत कमी 5 वर्षाची या ठिकाणी असणे आवश्यक आहे, किंवा निमलष्करी दलात उमेदवार हा 5 वर्षाच्या सेवेसह सहाय्यक कमांड या समकक्ष पदाचा अधिकारी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे एक्सपिरियन्स या पदासाठी इथे देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या एक्सपिरियन्स बाबत किंवा शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. पर्सनल इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून तुमचं सिलेक्शन या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर सुरुवातीला या ठिकाणी बघू शकता ग्रुप डिस्कशन या ठिकाणी कंडक्ट न झाल्यास तुमची पर्सनल इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. मॅक्सिमम इंटरव्ह्यू करता 100 गुण इथे दिल्या जात आहे. तर मिनिमम क्वालिफाय होण्याकरता मार्क्स या ठिकाणी किती लागणार आहे तर 50% या ठिकाणी मार्क्स जनरल ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकरता लागणार आहे. तर 45% मार्क्स या ठिकाणी एससी एसटी ओबीसी कॅटेगरीतील कॅन्डिडेट करता इथे लागणार आहे. आणि ग्रुप डिस्कशन किंवा इंटरव्ह्यू हे दोन्ही घेतल्यानंतर या ठिकाणी बघू शकता ग्रुप डिस्कशन या ठिकाणी सुरुवातीला होणार आहे. जे उमेदवार ग्रुप डिस्कशन यामध्ये क्वालिफाय होत
होतील त्यांनाच इंटरव्ह्यू करता या ठिकाणी बोलावलं जाणार आहे. तर ग्रुप डिस्कशन करता 30 गुण या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 50% गुणाची आवश्यकता जनरल ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकरता लागणार आहे. तर 45% गुण या ठिकाणी SC ST OBC कॅटेगरीतील उमेदवारांकरता या ठिकाणी लागणार आहे. तर जे उमेदवार ग्रुप डिस्कशन मध्ये क्वालिफाय होतील त्यांनाच या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यू करता या ठिकाणी बोलावल्या जाणार आहे. आणि दोन्ही या ठिकाणी परीक्षा क्वालिफाय या ठिकाणी केल्यानंतर त्यांची मेरिट लिस्ट या ठिकाणी काढल्या जाऊन त्यांची निवड या पदासाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अप्लिकेशन कशा प्रकारे करायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या पदासाठी अप्लिकेशन करायचं आहे. बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता एज रिलॅक्शन बाबत माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्या कॅटेगरीतील उमेदवारांकरता कशा प्रकारचे या ठिकाणी एज रिलॅक्शन आहे याबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली असून त्यानुसार तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकरता शासनामार्फत तरतुदी या ठिकाणी या जाहिरातीमध्ये दिल्या गेलेल्या आहेत. तर या सर्व तरतुदी वाचून तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात 22 पानाची या ठिकाणी या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानंतर आयडेंटिफाय व्हेरिफिकेशन, त्यानंतर मेरिट लिस्ट कशा प्रकारे असणार आहे, त्यानंतर या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे करायचा याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करायचा. सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती त्या ऑनलाईन अर्जात या ठिकाणी भरून आपलं जे काही पेमेंट फी असणार आहे ते भरून घ्यायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट सिग्नेचर जे काही या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायला सांगितलेले आहे ते सर्व या ठिकाणी प्रोसिजर ऑनलाईन अर्जामध्ये या ठिकाणी करून घ्यायची आहे आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सादर करायचा आहे. तर ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी सादर करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती घेऊनच या पदासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ते सादर करायचा आहे. सर्व माहिती जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता पेमेंट फी किती लागणार आहे तर SC ST कॅटेगरीतील उमेदवारांकरता 175 या ठिकाणी रुपये फी असणार आहे. तर जनरल अदर कॅटेगरीसाठी 850 रुपये या ठिकाणी फी असणार आहे. नॉन रिफंडेबल फी असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यानंतर बघू शकता अप्लिकेशन करण्याबाबत सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कशा प्रकारे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे, पेमेंट फी कशा प्रकारे या ठिकाणी भरायची आहे, त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणकोणती स्कॅन करायचे, कशा प्रकारे स्कॅन करायचे त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर सर्व माहिती या जाहिरातीमध्ये अर्ज सादर करण्याबाबत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण जाहिरात वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. या जनरल इन्स्ट्रक्शन वाचायचे आहे आणि या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. तर सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. 10 वॅकन्सी करता सुरक्षा अधिकारी या पदाची ही रिक्रुटमेंट बँक ऑफ इंडिया मुंबई यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात बँक ऑफ इंडिया मुंबई यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये याच पदभरतीची माहिती थोडक्यात आपण घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.